केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्वागत. सहकार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये राजकारण तापलं. किशोर हे पक्षाचे सल्लागार असल्याचं माहीत नाही. तटकरे संतापले. तर रुपाली ठोंबरेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा एल्गार. सातारा, कोल्हापूर, औंध गॅझेटियरवरून मराठा बांधवांशी संवाद साधणार. पंढरपूरच्या सरकोलीमधून होणार संवाद सभेला सुरुवात. कुंभमेळ्यातून पैसे काढणं हा उद्योग. अनेक कंत्राटदार गुजरातमधले. नाशिकमधल्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल. राज ठाकरेंना मराठी माणसांची यादी पाठवेन, फडणवीसांचं उत्तर. विद्यार्थ्यांसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा हुंकार. प्रयागराजमध्ये आज छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन. पेपरफुटी आणि रोजगाराच्या मुद्द्यावर काय बोलणार याकडे लक्ष. जेनझीच्या जनादेशामुळेच भाजप सत्तेत. जेनझी आमची सर्वात मोठी ताकद. जनरेशन गटार म्हणून वाद ओढवून घेणाऱ्या खासदार कंगना रनौतची भाषा बदलली. आपल्या हेरगिरीसाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेते का? अभिजित दिपकेंचा सवाल. भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमातील घटनेचा संदर्भ देत मुद्दा उपस्थित. E20 पेट्रोल प्रकरणात मोठा भ्रष्टाचार. देशभरात राग पेटवणार. काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा एल्गार. राज्यामध्ये 13 ऑगस्ट पासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. तर 27 तारखेपर्यंत पाऊस कायम राहील असा अंदाज. थायलंडमध्ये 9वी मधल्या विद्यार्थ्याकडून शाळेमध्ये गोळीबार. शिक्षकासह 7 जणांचा मृत्यू. 20हून अधिक जखमी.